कोणत्याही परिस्थितीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे प्रत्येक इमारतीचा आणि ते MMRDने करायला पाहिजे। लोकांच्या खिशातून तुम्ही पैसे काढू नका ही आमची मागणी होती आणि त्यानुसार आमची ती मागणी होती। सह्यांची मोहीम आम्ही घेतली, हजारो लोकांच्या सह्या घेतल्या, त्यांना दिल्या, परंतु ते काही झोपलेलेच होते। आम्ही मोर्चाचं नियोजन केलं होतं, परंतु मग नंतर आता निवडणूक झाली, खासदार आमचे निवडून आले, त्यांच्यापुढे हा विषय मांडला, त्यांनी तो विषय हातामध्ये घेतला आणि मी आनंदाने आता लोकांना सांगतो की आपली जी सर्वांची जी मागणी आहे की प्रत्येक इमारतीचं जे स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे, संरचनात्मक काय परिस्थिती आहे इमारतीची, त्याच्यामध्ये कॉलमची काय अवस्था आहे, त्याच्यामध्ये बीमची काय अवस्था आहे, त्याच्यामध्ये बिल्डिंग उद्या कोसळू शकते, आपण रंग लावू, आपण छोटी मोठी रिपेअरिंगची कामं करू, परंतु जर बिल्डिंग कोसळली तर त्या कामाला काय अर्थ आहे। तर ही मागणी आमची होती आणि ती मागणी सर्व आमच्या नगरसेवकांची, माझी म्हणा, आमच्या रहिवाशांची म्हणा, आमच्या फेडरेशनच्या लोकांची म्हणा, सर्वसामान्यांना ते आवश्यक मागणी होती की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर जो का अहवाल येईल त्या पद्धतीने कामं झाली पाहिजेत। ही मागणी आता आयुक्तांनी मान्य केली। नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के अणुशक्ति नगर विधानसभा वासीनाका के अंतर्गत में। चलिए आपको पहले तस्वीर दिखा दूँ। ये जो बड़ी बड़ी इमारतें यहाँ पर दिख रही है G+7 G+6 ये इमारत है और ये MMRDA के माध्यम से यहाँ पर बनाया गया था और मुंबई के अन्य जगहों से लोगों को यहाँ पर शिफ्ट किया गया था। कम से कम इस इमारत को बना के 10 से 15 साल हो चुके हैं और यहाँ पर लोग रह रहे हैं, लेकिन इस बिल्डिंग का मरम्मत हो, स्ट्रक्चर ऑडिट हो, ये सब बीड़ा किसी ने उठाया नहीं या इसके ऊपर किसी नेता या विधायक या सांसद ने ध्यान दिया नहीं। अब सत्ता पलटी है, मतलब कि दक्षिण मध्य मुंबई जिला में इस वक्त अनिल देसाई सांसद बनकर चुनकर आए हैं। कल MMRDA के साथ जॉइंट मीटिंग था, उसमें निर्णय लिया गया है कि जितनी बिल्डिंग आपको दिख रही है यहाँ पर अणुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत, चेंबूर विधानसभा के अंतर्गत या मुंबई में अन्य जगह पे जितने भी MMRDA की इमारत है, सभी इमारत का स्ट्रक्चर ऑडिट किया जाएगा। उसके बाद सभी इमारतों का रिपेयरिंग का कार्य किया जाएगा। हालांकि छोटे मोटे काम MMRDA के माध्यम से, मुंबई महानगर पालिका के माध्यम से काम चल रहा है। इस वक्त विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी हमारे साथ हैं, उनसे चर्चा करेंगे कि कल आप लोगों का MMRDA के साथ में मीटिंग हुआ था सांसद अनिल देसाई जी के नेतृत्व में, क्या मीटिंग में फैसला लिया, क्या कहना चाहेंगे? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की सर्वसाधारण मुंबईमध्ये सन 2002 सालापासून या इमारतीची निर्मिती झालेली आहे। म्हणजे मी शाखाप्रमुख होतो त्यावेळेला या ठिकाणी सांताक्रूजवरनं जी लोक इथे राहायला आली आणि एवढी त्रासामध्ये होती ती त्यावेळेला मला भेटायला आली होती आणि तेव्हापासून या इमारतीतील प्रकल्पग्रस्त इमारतीतील लोकांचा आणि माझा अत्यंत जिव्हाळ्याचे माझे संबंध निर्माण झाले। तेव्हापासून आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि आता MMRDA कमिशनर बरोबर जी बैठक झाली, मी खासदार अनिल देसाई यांचे धन्यवाद मानतो की पहिली अशी मीटिंग त्यांनी घेतली की जिथे थेट जे महानगर आयुक्त आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा जे भाग्य आहे ते आमच्या इथल्या रहिवाशांना मिळालं। थेट त्यांच्याशी बोलता आलं नाही तर यापूर्वी ज्या बैठका व्हायच्या त्या गपचूप व्हायच्या, चार भिंतीच्या आड व्हायच्या आणि लोकांना त्याची माहिती मिळत नव्हती। असो, खासदार देसाई साहेबांनी बैठकीचं नियोजन केलं, त्याच्यामध्ये संपूर्ण ज्या काही समस्या आहेत MMRDA वसाहत जी निर्माण केली गेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ मुंबईमध्ये 47,798 कुटुंबांना त्या ठिकाणी राहण्यासाठीची सदनिका त्यांनी दिलेली आहे। म्हणजे जवळजवळ 576 वसाहती मुंबईमध्ये या वसलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 150पेक्षा जास्त इमारतीची निर्मिती ही पूर्व भागामध्ये केलेली आहे। म्हणजे हा प्रश्न अणुशक्ती नगर विधानसभेसाठी किती महत्त्वाचा आहे या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ 150च्या वर इमारतींची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि लोक हे अत्यंत त्रासामध्ये या ठिकाणी राहत आहेत। आडव्या झोपडपट्टीतून उभ्या झोपडपट्टीमध्ये लोकांना राहण्यासाठीची निर्मिती केली की काय अशा पद्धतीने त्यांच्या सोयीसुविधा ज्या त्यांना मिळायला पाहिजे होती त्याची उपलब्ध नसल्यामुळे लोक चिंताग्रस्त होते। आम्ही सातत्याने या ठिकाणी त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत आणि आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत। सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्याकडे ज्यावेळेला आमच्या नगरसेविका पूर्वमधल्या निधी शिंदे, अंजली नाईक, त्यानंतर आमच्या तारी मॅडम, समीक्षा सकरे, आमचे श्रीकांत शेट्टे यांनी ज्यावेळेला सरकार आलं होतं त्यावेळेला त्या सरकारमध्ये यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता आणि मी संपूर्ण त्या आदित्य साहेबांच्या
कडे संपूर्ण विषय सोपवण्याची जबाबदारी मला अनुभव असल्यामुळे या विषयामध्ये ती मी जबाबदारी घेतली होती। आणि नंतर आदित्य साहेबांनी एक नवीन एक्झिट ॲक्शन पॉलिसी या ठिकाणी निर्माण करण्यासाठी जे आदेश त्यावेळेला आयुक्तांना दिले होते ते हे होते की इमारत, कारण MMRDA असं सांगत होते की आम्ही रिपेरिंग केलं आहे आणि लोक असं सांगत होते की पूर्ण कामं झालेली नाही आहेत, बरोबर की नाही। तर म्हणून आम्ही असं सांगितलं होतं की पुन्हा एकदा रिपेरिंग या संपूर्ण इमारतीची चांगली दुरुस्ती होणं आवश्यक आहे आणि नंतरच त्याचं हस्तांतरण जे आहे ते सोसायटीला करा। त्या पद्धतीने पॉलिसी बनवण्याचं काम सुरू होतं, पण तिथेही काही अधिकारी असतात धारीतले शुक्राचार्य, त्यांनी बेईमानी केली आणि त्या ठिकाणी सदोष एक्झिट ॲक्शन पॉलिसी बनवली आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट हे प्रत्येक इमारतीचं व्हायला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्था असायला पाहिजे होती। ती न झाल्यामुळे केवळ थातूर मातूर आणि अधिकारी बोलतील तीच इमारत आणि त्याचंच काम हे त्या ठिकाणी होत होतं, परंतु पूर्ण जी स्ट्रक्चरल कामं जी आहेत, मुख्य दुरुस्तीची कामं होत नव्हती आणि त्याचासुद्धा पाठपुरावा तुम्हाला माहिती असेल। नंतर आमचं जे सरकार आहे ते आमचं सरकार कोसळलं आणि त्याच्यानंतर काय झालं महाराष्ट्रातलं राजकारण तुम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही जिद्द सोडली नाही। आम्ही मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण जेवढ्या वसाहती आहेत आमच्या अणुशक्तीनगरमध्ये आणि चेंबूरमध्ये, तर त्या ठिकाणी आम्ही एक सह्यांची मोहीम आम्ही मोठी राबवली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही विनंती केली होती आयुक्तांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे प्रत्येक इमारतीचं आणि ते MMRDAने करायला पाहिजे, लोकांच्या खिशातून तुम्ही पैसे काढू नका, ही आमची मागणी होती आणि त्यानुसार आमची ती मागणी होती। सह्यांची मोहीम आम्ही घेतली, हजारो लोकांच्या सह्या घेतल्या, त्यांना दिल्या, परंतु ते काय झोपलेलेच होते। आम्ही मोर्चाचं नियोजन केलं होतं, परंतु मग नंतर आता निवडणूक झाली, खासदार आमचे निवडून आले, त्यांच्यापुढे हा विषय मांडला, त्यांनी तो विषय हातामध्ये घेतला आणि मी आनंदाने आता लोकांना सांगतो की आपली जी सर्वांची जी मागणी आहे की प्रत्येक इमारतीचं जे स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे, संरचनात्मक काय परिस्थिती आहे इमारतीची, त्याच्यामध्ये कॉलमची काय अवस्था आहे, त्याच्यामध्ये बीमची काय अवस्था आहे, त्याच्यामध्ये बिल्डिंग उद्या कोसळू शकते, आपण रंग लावू, आपण छोटी मोठी रिपेरिंगची कामं करू, परंतु जर बिल्डिंग कोसळली तर त्या कामाला काय अर्थ आहे। तर ही मागणी आमची होती आणि ती मागणी सर्व आमच्या नगरसेवकांची, माझी म्हणा, आमच्या रहिवाशांची म्हणा, आमच्या फेडरेशनच्या लोकांची म्हणा, सर्वसामान्यांना ते आवश्यक मागणी होती की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर जो का अहवाल येईल त्या पद्धतीने कामं झाली पाहिजेत, ही मागणी आता आयुक्तांनी मान्य केली आहे। या कामासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केला आणि कधीपासून तुम्ही हे पत्रव्यवहार करता, कारण की नगरसेविका निधी शिंदे होते त्यापासून होतं की त्याच्यापूर्वी? नाही, मी शाखा प्रमुख होतो, मी उपविभाग प्रमुख होतो, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे। बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी मला शिकवलं आहे की न्याय मागायचा आणि न्याय जर न्याय असा मिळत नसेल तर तिथे तुम्ही आंदोलन करा आणि अनेक आंदोलनं या भागातील रहिवाशांसाठी मी केलेली आहेत, पाण्यासाठी असेल, इथल्या बाकीच्या सोयीसुविधांसाठी असेल, हंडा मोर्चा, म्हणजे बरेच, आता मी त्याची बस सेवा इथे चालू केलेली आहे। लोकच तुम्हाला सांगतील की इथे लोकांची आणि आमची एक नाळ जोडली गेलेली आहे आणि हे काम जवळजवळ सन 2002 पासून, मला वाटतं 4ला इथे पहिली इमारत आली असेल, तर 4 पासून मी या लोकांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी या ठिकाणी त्यांच्या बरोबरीने काम करत आहोत। काही लोक इथे विधायक झाले, सांसद होते आणि नगरसेवक पण होते, पण तेव्हा हे कामासाठी कोणी पुढाकार काय घेतलं नाही कामानं, याच्यावरती काय सांग? बघा, आता मला राजकारणावर काय बोलायचं नाही, पण दुर्दैवाची परिस्थिती आहेच की कोणत्याच लोकप्रतिनिधीने यापूर्वी या लोकांची जी अवस्था आहे, म्हणजे लोक हे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची लोक, देशातलेच नागरिक होते ना हे, परंतु कोणी त्यांची दखल घेतली नाही आणि त्यांना कशी सुविधा मिळेल याच्यासाठी जे कन्स्ट्रक्टिव्ह काम करायला पाहिजे त्याच्याकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही, हे मी ठामपणे म्हणू शकतो। जे काम व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्याचं नियोजन हे केलं नाही, परंतु असो, त्यानंतर लोक ठरवतील त्यावेळेला। परंतु आता मला स्वतःला जी काय आम्ही मेहनत घेतली, जे काय आम्ही कष्ट घेतले सर्वांनी, त्याचं कुठेतरी आता फलित लोकांना येत्या काळामध्ये त्यांना निश्चितपणे त्याची चांगलं जे काही फलित आहे ते मिळेल। मी काय असं म्हणत नाही की फार त्यांना म्हणजे त्यांचं जीवनमान एकदमच उंचावेल, वास्तविक अनेक सोयीसुविधा यापूर्वी या ठिकाणी उपलब्ध करून नंतर इमारतीची निर्मिती होणे अपेक्षित होते, परंतु ठीक आहे,
देर आहे दुरुस्त आहे. आम्ही त्याच्यासाठी जो काय पाठपुरावा करतो आता ह्या MMRDAच्या इथल्या म्हणजे ह्या भागामध्ये आम्ही उभे आहोत. ह्या जे प्लॉटमध्ये आता या ठिकाणी यांना रस्त्याची उपलब्धता होईल, इथे खेळाचं मैदान होईल. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये सुद्धा आमचा पाठपुरावा गेल्या किती वर्षापासून आम्ही करतो आहे आणि ते लोकांना माहिती आहे. चलो मैं आपको बता दूं कि ये देखिए ये दस्तावेज है, मतलब प्रमोद शिंदे जी हवा में बात नहीं कर रहे, मतलब वो 10-12 साल से इसके लिए फॉलोअप कर रहे हैं. जब से शाखा प्रमुख थे, वो विभाग प्रमुख बने, फिर विभाग प्रमुख बने, उनकी धर्मपत्नी नगरसेविका थी. काय सांगणार आहे आज जे तुमची मागणी होती, तुम्ही लोक पत्रव्यवहार केलं होतं त्याच्यावरती आता अंमलबजावणी होणार आहे, काय सांगणार? नाही, चांगलं वाटतं लोकांसाठी ज्यावेळेला आपण काम करतो. लोक ज्या कामासाठी आपल्याला निवडून देतो, लोकप्रतिनिधी झाल्यानंतर लोकांना अपेक्षित कामं आपल्याकडनं जर होत असताना दिसली तर ते फार चांगलं वाटतं. आणि धन्यवाद खरंच देईन अनिल देसाई साहेबांना की त्यांनी ताबडतोब ह्या विषयावरती काम करण्याचं आम्हाला दिलं. आणखीन MMRDA आयुक्तांची आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मुंबईतला म्हणजे हा MMRDAचा विषय फक्त इथलाच नसेल, मुंबईचा आहे. तर सगळ्याच आमच्या ह्या जे प्लॉटचा विषय झाला तर जे प्लॉटमध्ये जेवढ्या आमच्या MMRDAच्या इमारती आहेत त्यांच्या सगळी कामं जी आहेत, आता जरी तातूरमातूर इलेक्शनच्या तोंडावरती काही कामं होत असतील तरी पण आपलं काम आहे की आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह काम द्यायचं आहे, त्यांना पक्कं काम द्यायचं आहे, कुठल्याही प्रकारचं प्रलोभन द्यायचं नाही आहे. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर जी अपेक्षित कामं मेजर कामं आहेत ती मेजर कामं होणार आहेत आणि लोकांना त्यातून दिलासा मिळणार आहे. चलिए कुछ और महिला हैं उनसे जानेंगे, क्या कहेंगे अभी ये इमारत का पूरा रिपेयरिंग का काम होगा, पूरा काम किया जाएगा, कितना अच्छा है? हमको तो अभी बहुत खुशी है. हमको सिर्फ विश्वास था कि हमारे शिंदे साहब है यही कर सकते हैं और कोई कर नहीं सकता है. पिछले बार वोटिंग के लिए पब्लिक आए थे बहुत करने वाले, पर हमारी 3-4 बिल्डिंग छोड़ के उन्होंने किया है. उन्होंने जो गद्दारी करना था किया, पर हमको विश्वास था कि हमारे शिंदे साहब है, प्रमोद शिंदे साहब है, यही करेंगे और हमारे अनिल देसाई को हमने जीता. चलिए मैं बता दूं कि सत्ता पलटी होना कितना ज़रूरी है, क्योंकि जब एक प्रतिनिधि 5 साल काम नहीं करता है, 10 साल काम नहीं करता है, तो उसके बाद जनता किसी और को क्यों चुन के लाती है, उसका उदाहरण है. क्योंकि अनिल देसाई जब से चुनकर आए हैं उसके बाद मुंबई महानगर पालिका हो, MMRDA हो या महाड़ा हो, हर किसी के साथ में ज्वाइंट मीटिंग लेकर जो काम रुके हुए या जो जरूरी काम है उसे जल्द से जल्द पूरा किया जाए. और यहाँ पर कुछ स्थानीय लोग हैं उनसे जाना जाएंगे. सबसे पहले तो मैं आपका नाम जानूंगा, आपका नाम क्या? विलास पवार. काय सांगणार एवढं मोठं हे जे काम होणार आहेत, कारण का हे जे आता मान्यता प्राप्त झाली आहेत मीटिंग नंतर, काय सांगणार आहे? हे काम अगोदर ॲक्च्युली 5 ते 10 वर्षापूर्वी झालं पाहिजे होतं, पण तरी पण ह्या लोकांनी आमचे जे रहिवासी लोक आहेत हे पूर्ण लिकेजमध्ये आम्ही जीवन जगतो आहे. आमच्या ज्या टाक्या, ज्या पाण्या टाक्या आहेत ते स्टेअरकेजच्या खाली बेसमेंटमध्ये आहेत आणि त्या लिकेज आहेत, त्यातून ते लिकेज काढता येत नाही. वरच्या पाण्या टाक्या आहेत त्या पण लिकेज आहेत आणि त्यामुळे पूर्ण बिल्डिंग लिकेज आहे. ते काम जे काय पहिले झालं थातूरमुत्र काम झालं त्यामुळे काम ते पूर्णपणे झालेलं नाही आणि ते पूर्ण काम करावं लागणार आहे. आता हे अनिल देसाई निवडून आल्यानंतर हे जे पाठपुरावा होत आहेत आणि हे जे मीटिंग जॉईंट मीटिंग होत आहे ह्याच्यानंतर काय सांगणार, किती खुशीचं वातावरण आहे? कारण का तुम्ही ह्या बिल्डिंगमध्ये राहतात काही वर्षापासून, पण हे काम झालं तर किती लोकांमध्ये एक खुशीचं वातावरण? साहेब जे आलेत ना ते आमच्या हक्काची माणूस आलेले आहेत. त्यांना प्रत्येक सगळी गोष्ट सांगून आम्ही सांगितलेली आहे, प्रमोद साहेबांनी सांगितलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि ते पूर्ण कामं करून देणार अशी आम्ही आशा बाळगतो. तुम्ही इथला स्थानिक आहेत, काय सांगणार एवढं मोठं फाईल तुम्ही घेऊन उभा आहेत, एवढं जे पाठपुरावा झालं काय सांगणार? काय माहिती आहे की मी जेव्हा इथे आलो 2004ला त्यावेळेला परिस्थिती एकदम खराब होती. पाण्याची व्यवस्था नाही, बोरिंगचा पाणी, बसची व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही. अशा असताना आम्ही सर्व लोक संघटित झालो. त्यावेळेला आम्हाला कोणी साथ दिली असेल तर त्यावेळेस जे प्रमोद शिंदे साखरप्रमुख होते आणि त्याने आमच्याकरता तनमन धरून आपल्याला साथ दिली आणि आज संपूर्ण जी सुविधा झाली त्यांच्या आशीर्वाद झाली आहे. राजकीय पुढारीमुळे तर आहेतच, पण एक समाजकार्य त्यांचा पुढाकार जास्त आहे. तर आम्हाला हीच कल्पना आहे की आतापर्यंत जे काय केलं ती कुठला दुसरा पक्ष आलेला नाही, कुठला त्याने कुठला पक्ष बघितलेला आहे, समाज कुठला बघितलेला नाही, त्याने एक माणूस म्हणून बघितला आणि ते आमचं ते काम केले आहे. त्यामुळे आम्ही आज संपूर्ण त्यांच्यावरती विश्वास आहे की हे करणार, ते आमच्याकरता चांगले करणार आणि याच्यापुढे करीत राहणार हीच आमची अपेक्षा आहे. आप यहीं रहते हैं? हाँ, मैं यही रहता हूँ. कितना जरूरी था इस तरह का स्टेटस ऑडिट करना और जो आज मीटिंग हुआ है? कसं आहे साहेब बघा, आम्ही 2004 पासून या वसाहतीत राहायला आलो. आमची इमारत 10 नंबर इमारत आहे आणि तेव्हापासून इथं खूप कष्ट आम्ही सहन केले. पाणी नव्हतं, बसची सुविधा नव्हती. शिंदे साहेबांनी, प्रमोद शिंदे साहेब आहेत त्यावेळी शिवसेना म्हणजे शाखा प्रमुख होते आणि असे असतानासुद्धा त्यांनी आमच्यासाठी पाण्यासाठी आंदोलन केलं, मोर्चे काढले, बस इथं चालू होण्यासाठी, बसची सुविधा चालू होण्यासाठी आंदोलनं केली. त्याच्यानंतर बस सुविधा चालू होती, कधी रस्ता बरोबर खराब नव्हता, रस्त्यासाठी पण त्यांनी पुढे धडपड केली. आता अनिल साहेब आलेत
अनिल साहेबांसोबत खऱ्या अर्थानं पाठपुरावा केली नसेल तर प्रमोद शिंदे साहेबांनी केली नाही तो. कारण अनिल साहेबांना इथलं स्ट्रक्चर माहिती नव्हतं काय आहे ते, परंतु त्याचा खरोखर जर पाठपुरावा केलेला असेल तर आमच्या शिंदे साहेबांनी आणि आमच्या निधीताई शिंदे यांनी तो पाठपुरावा केलेला आहे. आता आमच्या इमारतींची अशी अवस्था आहे की बाहेरच्या भिंतींचं प्लास्टर संपूर्ण गेलेलं आहे, पाईपलाईन खराब झालेली आहे, ड्रेनेज लाईन पूर्ण खराब झालेली आहेत, पाण्याच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही टाक्या खराब झालेल्या आहेत, एवं जे बीम दिलेले आहेत बिल्डिंगला त्यांनासुद्धा तडे गेलेले आहेत जर आमच्या बिल्डिंगचा. तर आणि त्यासाठी हे आम्ही शिंदेसाहेबांच्या कानावर घातलेलं होतं आणि त्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट होणं हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि ते सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शिंदेसाहेबांनी पाठपुरावा करून ते केलेलं आहे इथं आता. आणि ते झाल्याच्या नंतर आम्हाला ह्या संपूर्ण या रहिवाशांना इथं एक खऱ्या अर्थानं दिलासा मिळेल अशी भावना आहे आमची आणि खरोखर आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव असणार आहोत आणि सदैव राहूच. प्रमोद जी, मैं जानना चाहूँगा कि ये काम कब तक पूरा होगा या कब तक चालू होगा? आता काय झालं आहे याच्यामध्ये, STP प्लांट जे बंद पडलेले आहेत आपल्या संपूर्ण मिस्ट असेल वेस्ट असेल, STP प्लांट बंद पडल्यामुळे दुर्गंधी होते आणि आता त्यांनी सूचना दिल्या की पहिलं ते STP प्लांट चालू करा आणि ते दुरुस्ती करून मुंबई महानगरपालिकेला ताब्यात लगेच ताबडतोब देणार आहेत. आणि आता स्ट्रक्चरल ऑडिटचं काम हे लवकर चालू करण्याच्या दृष्टीने आम्ही पाठीमागे त्यांच्या आहोतच. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर मग कंत्राटदाराची नेमणूक. आता MMRDकडे सध्या पैसे नाही आहेत, तर MMRDकडे सध्या पैसे नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी त्या दिवशी आयुक्तांनी सांगितलेलं आहे. तर ती पैसे कसे उपलब्ध करायचे यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तोपर्यंत आमचं शासन हे 100% उद्धवजींचं शासन येईल, ते मुख्यमंत्री बनतील. त्याच्यामुळे इथे मला वाटतं कुठेच मुंबईमध्ये जेवढ्या MMRDच्या इमारती असतील कुठेच पैसा आम्ही कमी पडून देणार नाही. जितका पैसा लागेल या कामासाठी तेवढा पैसा तेवढा निधी आम्ही उपलब्ध. परंतु स्ट्रक्चरल ऑडिट हे का होणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये इमारतीचं जे आयुष्यमान आहे त्याची माहिती मिळते. आणि आता या लोकांना लिकेजचं जे समोर जे प्रॉब्लेम्स आहेत ते दिसत आहेत, परंतु पुढे मला जेवढं कळतं की या इमारतीचं लाईफ पण महत्त्वाचं आहे. लिकेजमुळे प्रॉब्लेम आहे, बाकी सर्व प्रॉब्लेम्स आहेत हे यांना समोर दिसत आहेत. परंतु माझी चिंता अशी आहे की ही इमारत कोसळू नये ना. कारण बघा इथे तुम्ही बघितलं तर न्यू RNAमध्ये 2 बिल्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्या 2 बिल्डिंगमध्ये धोकादायक म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. जर या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर किती इमारती धोकादायक आहेत त्याची पण माहिती मिळेल ना. उद्या मोठा हादसा होऊ शकतो, तो टाळावा लागेल. माणसाचं आयुष्य हे फार कई लोगों की जान बच जाएगी. हां, म्हणून मी लोकांना वारंवार का सांगतो की आणि ते काही जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांचं पण हेच म्हणणं आहे की पहिलं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. नुसतं तुम्ही सांगणार की आम्ही हे करतो ते करतो त्याला काय अर्थ नाही. इमारत ही टिकली पाहिजे. बिल्डिंग कोसळली तर तुम्ही त्या कलर मारला, मी रंग मारला आणि मी हे केलं ते मी रिपेरिंग केलं त्याला काय अर्थ आहे. म्हणून आमचा जो आग्रह होता कि स्ट्रक्चरल ऑडिट इसका होना ज़रूरी था और उसके लिए अभी महानगर आयुक्त ने मान्यता दी है. जी हाँ, सभी इमारतों का स्ट्रक्चर ऑडिट करने के लिए MMRD हो, महाड़ा हो या महानगर पालिका के माध्यम से हो, सभी विभाग को जॉइंट मीटिंग में कहा गया है कि अपने अपने विभाग का इमारत का स्ट्रक्चर ऑडिट करें. हाँ, क्या करना चाहिए? इसके पहले कुछ यहाँ पे हमारी जो बिल्डिंग्स है लोगों को चिंता थी, तो कुछ लोग आगे आके अलग राजकीय पार्टी से कि हम काम करके देते. लेकिन मुझे बहुत दुख हुआ कि इन कमिटी वालों से ही पैसा वसूला गया. बहुत गलत हुआ, पहली बार ऐसा हुआ, बरोबर की नाही. म्हणजे लोकांकडनं 25-25 हजार रुपये घेतले त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी. आता त्याचा रिपोर्ट पण अजून मला वाटतं सोसायटीच्या लोकांना द्यायला पाहिजे ना त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट. बरं, या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आहे काय त्याच्यानुसार कामं नाही. छोटी मोठी 7-8 कामाची लिस्ट यादी त्यांनी बनवली आहे आणि ते करत आहेत. ठीक आहे, आता लोकांना आम्ही म्हटलं करून घ्या. लेकिन अब देर आए दुरुस्त है. हाँ, यस. और 2-3 महीने के बाद में शासन उद्धव जी का आएगा और दुरुस्त होगा और सबकी चिंता जो है वो सबकी चिंता मिट जाएगी. और मैं आत्मविश्वास से ये बोलता हूँ. आता तुम्हाला फक्त पुढे थोडक्यात सांगतो की आमचे खासदार एवढे हुशार आहेत, आमचे नेते आहेत त्यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांच्याबरोबर एक बैठक झाली.
SRAचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे जे CEO आहेत त्यांच्याबरोबर मीटिंग झाली आणि आता तिसरी मीटिंग झाली MMRDच्या आयुक्तांबरोबर. आमच्या अणुशक्तीनगर विधानसभेसाठी तुमच्या त्या आपल्या महाराष्ट्रनगरपासून ते इथपर्यंत प्रत्येक विषय हाताळलेत. आता महाराष्ट्रनगरमध्ये मेट्रोच्या कामामुळे जवळजवळ या पावसामध्ये बघितलं तर लोकांच्या घरामध्ये कमरेपेक्षा वर पाणी साठलं होतं. आमच्या शिवसैनिकांनी जाऊन लोकांना तिथे जेवण दिलं, नाश्ता दिला, लोकांची काळजी घेतली. स्वतः अनिल देसाईंनी त्या भागामध्ये व्हिजिट केली. पुन्हा असं होऊ नये मेट्रोच्या कामामुळे, त्याच्यामुळे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पण सूचना दिली गेलेली आहे. त्याच्यानंतर तिथून एक उड्डाणपूल जे आमची जी तारी आमच्या नगरसेवक आहेत त्यांनी एक उड्डाणपुलाची मागणी केली होती. एक त्याच्या श्रेय दुसरं कोणी घेत आहेत, बॅनर दुसरं कोणी लावलंय. मला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, परंतु मी तुम्हाला काय माहिती देतो. या अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये लोकांनी शिवसेनेवर विश्वास दिलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व जे नगरसेवक निवडून आले आहेत ते शिवसेनेचे आहेत. मग तारी असतील, अंजनी नाईक असतील, आमच्या निधी शिंदे असतील, आमचे विठ्ठल लोकरे असतील, एक आमची नगरसेविका होती पण ते उद्धव साहेबांमुळे जिंकली, ते आता गेली असो. परंतु हे शिवसेनेचे जे आमचे नगरसेवक आणि जिथे नगरसेवक नाही तिथे आमचे शिवसेनेचे शाखाप्रमुख किंवा जिथे नगरसेवक आहेत तिथे पण आमचे शाखाप्रमुख तेवढ्याच ताकदीने काम करत आहेत. तर अनेक विषय जे आहेत तिकडे, आता तुमच्या आगरवाडी आणि देवनरचा जो रस्ता आहे मोठा रुंदीकरणाचा तो विषय आहे, त्या विषयावर पण चर्चा झाली. दिनविकारी रोड आहे, पांजरा पूल आहे, सह्याद्रीनगरची जी पाण्याची टाकी आहे त्याला मंजुरी मिळत नाही आहे, त्या जागेच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. भारतनगरमध्ये आम्ही इथे 12 लाख लिटर पाण्याची टाकी बनवणार आहोत, त्याच्या मान्यतेसाठीची चर्चा झाली, त्याच्यावर आदेश निघालेले आहेत. विष्णुनगरला नवीन पाण्याची टाकी आता आम्ही बनवणार आहोत, त्याच्या संदर्भातली कार्यवाही होणार आहे. आपण माहीत आहे शंकरदेऊळपासून ते गव्हाणगावापर्यंतचा जो रस्ता आहे तो मोठा जो आम्ही करणार आहे, ती कामं काही रखडली आहेत, त्याच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे. अंजली ककाया जो रस्ता आहे आपण दिसतो की त्याची हालत खराब आहे, त्या ठिकाणी तो विषय मार्गी लावण्यात आलेला आहे. म्हणजे अनेक कामं जी आहेत ती आमच्या खासदारांच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये लवकरच दिसतील तुम्हाला. याचा पाठपुरावा जो आहे तो आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आणि विभाग प्रमुख म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे, त्यांच्या बरोबरीने आहे. आमचे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे इथे भविष्यामध्ये सुजलाम सुफलाम करण्याची जी काय जबाबदारी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आहे. त्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि आम्ही काम करतोय. जी हाँ, प्रमोद सिद्धि ने साफ कह दिया कि जवाबदारी हम लेते हैं और काम करके दिखाएंगे. चाचा क्या कहेंगे, इस जो इमारत यहाँ पर है, पिछली बार आया तो मैं चले गए, थोड़ा सा आपसे जानेंगे. सुनिए, आप यहीं रहते हैं ना? हाँ, यहीं रहते हैं ना? तो कितना जरूरी है ये बिल्डिंग का, इमारत बहुत जरूरी है. हाँ. तो कितने लोग यहाँ पे रहते हैं, क्योंकि सभी समाज और धर्म के लोग रहते हैं. 4 बिल्डिंग इधर, 16 बिल्डिंग है. 16 बिल्डिंग में कितना आदमी, बहुत 17 बिल्डिंग है, बहुत आदमी है इस बिल्डिंग में. रिपेयरिंग होना कितना जरूरी है? जो प्रमोद सिंधे जी इसका फॉलोअप ले रहे थे, अब उसका मान्यता मिला है, तो रिपेयरिंग तो होना चाहिए ना, तभी तो थूक लगा पट्टी लगा के चले गए थे. अभी भी थूक पट्टी लगाए हैं उधर, देखो थोड़ा प्लास्टर निकालेंगे, मार देंगे चूना. हाँ, अब चुना नहीं, अब सीधा काम होगा अच्छे से. हाँ, अच्छे से काम होगा. प्रमोद सिंधे साहब का वो है. आप बोल रहे थे मुझे बोलने नहीं आया था ना, आपने बोल दिया सब कुछ. देखिए क्या कहेंगे आप यहीं रहते? हाँ, सांगा. हे जे आहे ना BST ही बस आमची रोजची बस, आमच्या आयावणी रोज तिथे चालत जातात. रात्र अपरात्री अंधारातून येतात, बरोबर. पहिली BST चालू करा. आमच्या कामाधंद्याचा प्रश्न आला आहे, काय करणार? पावसाळ्याआधी रोड बांधायला घेतात का? म्हणून राहू सेवा पडले यांची, आमच्यामुळे. अशा माणसाला आम्ही केलं नाही म्हणून पडले. हां, कामं होणार आहे, कारण की हे जॉईंट मीटिंग घेतलं, आम्ही स्टेटमेंट देतो, आम्ही त्याला पाडणार. ह्याच्यापुढे जे गद्दार लोक आहेत त्यांना आम्ही पाडणार आणि खाली घेतणार. जसा आम आदमी की जसा नारायण कोंबडी चोर त्याला पण आम्ही हातदार घडवणार. त्याची पिल्लावळ नारायण राणे काय बळला, हिंदू मुस्लिम ते लोक वाट लावतात. काय हिंदू मुस्लिम व्यवस्थित चाललंय, सगळं व्यवस्थित चाललंय, परंतु आम आदमी का गुस्सा देखिए क्या है. हे जे लोक आहेत यांना आम्ही खाली खेचणार. त्यांच्यावर शिक्षा का नाही होत? ॲट्रॉसिटी गुन्हा का दाखल होत नाही? घरात घुसून मारीन म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिली मालवणला. हां, का दिली? असे हे लोक गादीवर बसवा तुम्ही आणि आमच्यावर तुम्ही केस दाखल करता. हा काय न्याय आहे? म्हणजे त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि आमच्यासाठी वेगळा न्याय
का असं घडतं? बदल होईल महाराष्ट्रामध्ये? नाही होणार, अशी माणसं अशी तर होणार नाही. नाही आता सरकार कोणाचे येणार आता महाराष्ट्रामध्ये? आम्हाला उद्धव साहेब ठाकरे पाहिजे पहिल्यापासून बस. आम आदमी की राय क्या है? हमने तो किसको बुलाया नहीं, उन्होंने खुद सामने से बोल दिया कि भैया हमको बोलना है. तो आप देख सकते हैं कि एक आम आदमी के मन में, दिमाग में किस तरह का गुस्सा है, आक्रोश है. और जो महाराष्ट्र की राजनीति में चल रहा है इस वक्त, महाराष्ट्र में जो हिंदू मुस्लिम का जो नारे लगाए जा रहे हैं वो सभी को तकलीफदेही साबित हो रहा है और हर लोग इसका विरोध कर रहे हैं. हिंदू या मुस्लिम, महाराष्ट्र में हर कोई मिलजुल के रहता है. लेकिन सवाल यही है कि MMRDA की जो इमारत दिख रही है इसका अब सौंदर्यीकरण होगा. इस इमारत को ठीक से रिपेयरिंग किया जाएगा, इसका स्ट्रक्चर ऑडिट किया जाएगा. इसके लिए नवनिर्वाचित जो सांसद है अनिल देसाई और प्रमोद सिंधे जी जो विभाग प्रमुख है, इसके लिए MMRDA के साथ ज्वाइंट मीटिंग लिए थे और ज्वाइंट मीटिंग में ये पूरा जो काम है पास हो चुका है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, अणुशक्ति नगर विधानसभा, मुंबई. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे प्रत्येक इमारतीचं आणि ते MMRDAने करायला पाहिजे. लोकांच्या खिशातून तुम्ही पैसे काढू नका, ही आमची मागणी होती आणि त्यानुसार आमची ती मागणी होती. सह्यांची मोहीम आम्ही घेतली, हजारो लोकांच्या सह्या घेतल्या, त्यांना दिल्या, परंतु ते काय झोपलेलेच होते. आम्ही मोर्चाचं नियोजन केलं होतं, परंतु मग नंतर आता निवडणूक झाली, खासदार आमचे निवडून आले, त्यांच्यापुढे हा विषय मांडला, त्यांनी तो विषय हातामध्ये घेतला आणि मी आनंदाने आता लोकांना सांगतो की आपली जी सर्वांची जी मागणी आहे की प्रत्येक इमारतीचं जे स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. संरचनात्मक काय परिस्थिती आहे इमारतीची, त्याच्यामध्ये कॉलमची काय अवस्था आहे, त्याच्यामध्ये बीमची काय अवस्था आहे, त्याच्यामध्ये बिल्डिंग उद्या कोसळू शकते. आपण रंग लावू, आपण छोटी मोठी रिपेअरिंगची कामं करू, परंतु जर बिल्डिंग कोसळली तर त्या कामाला काय अर्थ आहे? तर ही मागणी आमची होती आणि ती मागणी सर्व आमच्या नगरसेवकांची, माझी म्हणा, आमच्या रहिवाशांची म्हणा, आमच्या फेडरेशनच्या लोकांची म्हणा, सर्वसामान्यांना ते आवश्यक मागणी होती की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर जो का अहवाल येईल त्या पद्धतीने कामं झाली पाहिजेत. ही मागणी आता आयुक्तांनी मान्य केली. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.